असं असलं की आमच्याकडे याला लंब बेसन म्हणतात. तर सकाळला यशवीचा अभ्यास करणं सुरू होता, ते पण उलटं पुस्तक पकडून, आणि तिला माहीतच नव्हतं. नंतर सरळ केलं. तर काल भाजीपाला आणला होता, तर तोच मला धुवून भरून ठेवायचा होता. पण भांड्याच्या टोपल्यात भांडे असल्यामुळे मग गव्हाची चाळणी धुवून घासून घेतली आणि मग घमीला पण धुवून घेतलं. कारण की पाली खूप फिरतात, तर कुठून जाईन काही सांगता येत नाही. म्हणून मग दोन्ही भांडे धुवून घेतले आणि भाजीपाला घमिल्यात काढून घेतला आणि चाळणीमध्ये धुवून ठेवला. पण ते काही चाळणीत येत नव्हता. दुसऱ्या चाळणीत मग भेंड्या आणि मिरची ठेवली आणि आम्ही दोघं मिळून काही असं यशवीला रेडी केलं स्कूलमध्ये जाण्यासाठी. नंतर मग त्या चाळणीतून भेंड्या दुसऱ्या टोपलीमध्ये काढून ठेवल्या फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. आणि यशवीचे कानं टोचले होते, पण तिचं ते कानातलं काढल्यामुळे पूर्ण तिच्या कानाचे छिद्र म्हणजे बंद झाले. तर आता ती मुलासारखी दिसते. आता तिचे कानं टोचायचे आणि फ्रीजमध्ये सोप ठेवून होती, कारण की बाहेर ठेवली तर बुरशी लागते. तर पूर्ण फ्रीजमध्ये सोप सांडली होती. नंतर मग पूर्ण फ्रीज वगैरे साफ करून घेतली आणि भाजीपाला भरून ठेवला. तर सकाळच्याच पोळ्या होत्या आणि थोडी भाजी होती, म्हणून म्हटलं खिचडी आणि बेसनच करावं. तर असं पातळ बेसन असलं की आमच्याकडे याला लंब बेसन म्हणतात. मस्त मग जेवण वगैरे केलं. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.